आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता किती करतोस रे माझ्यासाठी? नली, तुझ्या सुखासाठी काही करू शकतो मी. तुला फक्त आनंदात आणि सुखात बघायचं. आता शांत झोपा. गुड नाईट. आई, आई ती आईच असते. आपल्या बाळासाठी रडते, हसते. सरस्वती, मला ना तुझ्यात माझी आई दिसते. ती पण अशीच व्याकुळ होते माझ्यासाठी. काळजी करू नको. आहे मिनली सोबत. नली ऑफिस मध्ये एकटी काम करत असताना तिच्यावर एका गुंडाने अटॅक केला. मास्क होता त्याच्या चेहऱ्यावर. थोडक्यात निसटला गाजी. जर माझ्या हाती आला असताना तर त्याला सोडला नसता मी. पोलीस कंप्लेंट वगैरे करून आलोय मी. अरे बिन शेपटीचा गाढव आहेस तू, मूर्ख माणसा. नाही, चूक तुझी नाही रे. तुला जन्म देऊन या भुईचा भार वाढवणाऱ्या आम्हा आई बापांची. असं वाटतं तुझा गळा दाबून तुला खरंच करावं. कुणी सांगितलं ते नसते उद्योग करायला? अरे आपली कुवत काय, आपली झेप काय, आपली ताकद किती आहे. आणि काम करायचं तर पूर्ण करायचं ना. अर्धवट कशाला सोडायचं? लक्षात ठेव, शिकार जर करायची असेल तर जनावर पूर्ण मरायला पाहिजे. अर्ध मेलं किंवा घायाळ जनावर फार धोकादायक. आणि डोकं फिरलंय का तुझं? इथे अंगणात पुरावे जाळतोयस. पुढे बघितलं म्हणजे देऊ का पुस्तकाळी? एक मिनिट. अहो काय रे? काय झालंय तुला? हे ओरखडे कसले आहेत? नलीची नख आहेत ती. रान मांजर आहे ती, पोचकारणारच. नशीब तुला सोलून काढला नाही ती. जरा आवरा स्वतःला. तुमचा स्वतःचाच पोरगा आहे तो. काय करू? रेड्यावर बसून फेटा बांधून वाजंत्री लावून धिंड काढू का त्याची गावभर? कसा सोलवटलाय बघ तुला. बघा ना, पेटचं लक्ष गेलं असतं म्हणजे. काय नाही ग, बाप आहे ना त्याचा सगळी उष्टी खरकटी काढायला. अरे बैलगाडी ओढत नाही म्हणून बैल खांद्यावर घेऊन धावतं का कोणी? अरे न पेलणारी कामं करायचीच कशाला? आता तुझं हे प्रकरण निस्तरता माझ्या पाठीचा काना मोडू नये म्हणजे झालं. मूर्ख माणूस आहेस. का केलंस हे असं? कारण तुम्ही कोणीच मला सिरियसली घेत नाही. सगळ्यांच्या नजरेत मी खोटा सिक्का आहे ना फक्त. हेच तुमच्या मनातलं माझ्याबद्दलचं मत बदलायचं होतं म्हणून केलं मी हे सगळं. अरे वेड्या, मग प्रॅक्टिस म्हणून आधी मच्छर मारून बघायचा, ढेकूण मारून बघायचा एखादा.
2 कुत्री मांजरं मारायची आणि मग या विषारी नागिणीवर काठीचा घाव घालायचा ना. देऊ का मस्करा? हो, हात आवराव तुम्ही. आणि तुला स्वतःला सिद्ध करायचंय ना, मग यापुढे मी सांगीन तसंच वागायचं. माझ्या शब्दाबाहेर जायचं नाही, स्वतःची अक्कल चालवायची नाही. म्हणजे आज तुझ्या अकलेनं चालणार. हे म्हणजे उघड्याला पाहून नागडं हसलं तशातली गत झाली. सौरभ, जरा शांत राहा. मी सांगतो कधी काय करायचं ते. जा. जा ना, लेक. फार हाडतूड वागवता तुम्ही सौरभला. जपावं लागणार आहे आता त्याला. नलीवर हल्ला केलाय त्यांनी. आता तुमची लाडकी बायको गोदा सोडेल का सौरभला? मिताली सारखी सुंदर सुसंस्कारी मुलगी वेदला बायको म्हणून मिळावी, सून म्हणून ती आमच्या घरी यावी, लक्ष्मीच्या पावलाने जर आमचा उमरा ओलांडावा असं आम्हालाही मनापासून वाटतं. आमच्या वेदसाठी तुमच्या मितालीचा हात मागायला आलोय. आतापर्यंत इतका त्रास सहन केला, इतका छळ सहन केला, आणि आता पण मला आज जाऊन वेदला समजावता येत नाही, त्याला मदत करता येत नाहीये. मी काय करू? काय करू मी? बहिणी, शंकर समजावण्यात आला, मदत कर ना त्याची. मी काही करू शकत नाही. जा ना. संपलं रे काका सगळं. डोक्यात ना विचारांचे असं घड पडताय. काही केलं मन शांतच होत नाहीये रे. इतकं सगळं घडतंय रे काका, इतकं सगळं. ती सोय इतक्या वेगाने की मला का पचवता येत नाही रे हे सगळं. बाबा का वागत असणार रे असं? मला इतक्या घाणेरड्या चक्रव्यूहात आणून सोडलंय त्यांनी. मी कसं सांगू त्यांना की मला नाही करायचं मिताली सोबत लग्न. असं माझा नदीवर प्रेम आहे, मी नाही सांगू शकत ना तिच्याशिवाय. मला ना ह्यातनं बाहेर कसं पडायचं नाही कळत नाहीये रे काका. एकटं वाटतंय खूप. हे बघ, हे वेद वेद, एकटं नाही आहेस तू. मी आहे ना, मी आहे ना तुझ्यासोबत. मी आहे, मी आहे.
काही होणार नाहीये. रडायचं नाही अजिबात. स्ट्रॉंग आहेस. हा तू घरी जा. घरी जा आणि आराम कर. काही होणार नाहीये. मी येतो असं काम करू. चल 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 चल. मोठ्या पोराला पण छळायला ना विकृत आनंद मिळतो त्या बाबारावला. सोबत प्रमिला आहेच. शंकर, वेद आणि नली खूप मोठ्या संकटात आहे. मला मदत करता येणार नाहीये, पण तुला काहीतरी करावं लागेल. त्या बाबारावला वटवागळासारखं उलट लटकवते की नाही बघा. खून सतत माझ्यावर हल्ले करतोय. खून आहे माझ्या वाईटावर. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी. वेद बिचारा प्रत्येक वेळी माझ्या मदतीला धावतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवतो. देवाची खरंच कृपा आहे की त्याची साथ आहे मला. वेदनी संकटात उडी घेऊन माझा जीव वाचवला. पण मी वेदला विचारलंच नाही की तो कसा आहे. त्याला काही दुखापत तर झाली नाहीये ना. मला वेदला फोन केला पाहिजे. मी फोन ट्राय करते त्याला. संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. अरे बापरे, 1:30 वाजलेत. म्हणजे वेद झोपला असेल. उद्या ट्राय करते. फारच गरम होते बाई आज. हे गार वारं वाहत आहे आज. ते बाहेर इथे घरात सगळ्यांच्या मनात आग धुमसते. गरम होणारच. काय ग, तू काही चकलीचं यंत्र आहेस? नटमोगरी. त्याच गोष्टी चकलीसारख्या गोल गोल फिरवतेस आणि बोलतेस. वेद, बोल ना, काय बोलायचंय तुला? बाबांना येऊ दे, मग बोलतो. हा बोल आई, कशाला बोलवलं होतंस? बाबा, मी स्पष्ट बोलतो. बोल. मला ह्याचा खूप त्रास होतोय की तुम्ही मला कुठलीही कल्पना न देता, मला काहीही न सांगता मिताली सोबत माझं लग्न ठरवलं. आणि का ते मला कळत नाहीये. कसं असतं ना बाळा. 1 मिनिट आहे. आणि मी तिथून गेल्यानंतर तुम्ही माझ्या लग्नाची सुपारी फोडून पण आलात. बरोबर बोलतोय वेद. म्हणजे मी चुकीचं आहे?
ते तुझं तूच बघ. सोयरीक जुळवणं, लग्न ठरवणं या साध्या गोष्टी नाहीत. आपलं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे जे काही ठरवायचं असेल ते सर्वानुमते आणि सर्वांसमक्ष व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे का नाही नेलंस आम्हाला? परस्पर निर्णय का घेतलास हेच कळत नाही. कळायचं काय त्यात आई? भिकाजीच्या वेळी पण हेच झालं. दादा ठरवतो ही मुलगी कर लग्न. मग काय वाईट झालं त्याचं? चांगला संसार सुरू आहे ना. आणि हे बघ शंकर, तू चान्स बघून तोंड सोडू नकोस. तुला काही कळत नाही त्यातलं. नाही, मला कळत नसेल, पण आता मला एवढं कळतंय की नलीला वेद पासून लांब ठेवण्यासाठी तू हे सगळं करतोयस. त्या नलीला नली आणि माझ्यात काय आहे हा इथे मुद्दाच नाहीये. मुळात मितालीला सुद्धा माझ्यासोबत लग्न करायची इच्छा असायला हवी ना. सरळ सरळ लग्न ठरवून आलात बाबा, ते मला काहीही न सांगता. बरोबर बोलतोय वेद. बाबा, अहो पण आई, यांनी काय चुकीचं केलं? स्वतःच्याच मुलाचं लग्न ठरवून आलेत ना ते. का वेद आमचा कुणीच नाही का? तो प्रश्नच नाहीये. समजूतदार बापानं हे लक्षात ठेवायला हवं, ही नवीन पिढी आहे. त्यांना न विचारता त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेणं हे फार चुकीचं आहे. बाबा, तू फार मनमानी केलीस. आणि हे बघ, मला ही नाईक आणि खोत संबंध मान्य नाही. अशी गोड निरागस आहे माझी मैत्रीण. कसं जाऊ तिच्या समोर? कधी स्वप्नात पण विचार आला नाही की वेदशी माझ्या लग्नाची चर्चा होईल. काय करू? ते ह्या परिस्थितीत नलीला कसं सांगू हे सगळं? मिताली, बरं झालं बाई आलीस तू. तुझीच वाट बघत होते. ये. बघितलंस काय अवस्था करून घेतली तुझ्या मैत्रिणीनं? ते आमचं एक ऐकत नाहीये, तुझं तरी ऐकते का बघ. अरे देवा, खूपच डिप्रेस दिसते नली. मी जे सांगायला आले ते बोलले तर बिचारी उगाच खचून जाईल. नली वेद एकत्र यावे म्हणून मी प्रयत्न केले, आणि आता वेद आणि मी. मिताली, नले, तू अशी गप्प गप्प बसल्यावर माझ्याशी भांडणार कोण? हे बघ, गरमागरम पोहे करून आणले तुझ्यासाठी. नको मला प्लीज, खरंच नको. नकोय काय नकोय? दर. संकट नवीन आहेत का ग आपल्यासाठी? आणि तू आतापर्यंत कमी परीक्षा दिल्यास का? माझी बहीण फायटर आहे, खूप स्ट्रॉंग आहे ती. परीक्षा तर माझी पण आहे आणि तुझी पण. कठीण पेपर दिलाय बाबाराव खोतांनी.
खरं सांगायचं तर मला पण फार काही पटलं नाहीये यांचं. उगापच बस ग, बिनशिडाची होडी आहेस तू. वारं येईल तिकडे तोंड फिरवतेस. अहो असं काय बोलताय आई? बोलणारच. इथे काय मी तुला आता तोंड वर करून बोलतेस. तू पण गेली होतीस ना नायकांकडे, तेव्हा काय नाही तोंड उचकटलं हा, आणि आता बोलतेस होय? आता माझ्या वेळी झालं ते झालं, पण आता काय बदललंय ना. पण आपण वेदला विश्वासात घेऊन या सोयरिकीचा निर्णय सर्वानुमते घ्यायला पाहिजे होता ना. नाही, चुका होतात माणसाकडून, पण माणूस म्हणून, एक बाप म्हणून तू या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतंय दादा. तुम्ही कोणी ना एक संधी सोडत नाही मला मान खाली घालायला लावायची. ओ बाबा, एक शब्द बोलू नकोस. खूप बोलून घेतलंस तू. ठीक आहे, घरातला प्रत्येक जण माझ्या विरोधात उभा राहिलाय. मी मूर्ख आहे, बेअक्कल आहे असं वाटतंय सगळ्यांना. एक बाप असून मुलाचं बरं वाईट मला कळत नाही असं म्हणणं आहे सगळ्यांचं. पण लक्षात ठेवा, आता माझी मान कापून धडा वेगळी केली ना, तरी बाबाराव खोत त्याच्या शब्दापासून फिरणार नाही. लग्न ठरलंय, सुपारी फुटलीये. आता जग इकडचं तिकडं झालं तरी वेदचं लग्न मिताली बरोबरच होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. विषय संपला.